नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. ज्योतिष आणि आयुर्वेद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती रोज पहा तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा रोजचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. एक महत्त्वाची सूचना: हाताने लिहिलेली संपूर्ण जन्मकुंडली मिळेल. दोष आणि उपायसहित व्हॉट्सॲपवर किंवा घरपोच मिळेल. सोबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तारीख 3 एप्रिल 2024. तिथी नवमी, वार बुधवार, नक्षत्र उत्तराषाढा, योग शिव, करण तैतूल आणि गर. आजची चंद्र राशी आहे मकर राशी. आजचा राहुकाळ दुपारी 12:24 दुपारी 1:58 मित्रांनो, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, आज कोणतंही काम संतुलित पद्धतीने करा, तरच ते वेळेवर पूर्ण होईल. तुमचे राशीचे लोक आज कुठेतरी फिरायला जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते. आज तुम्हाला तुमची सृजनशीलता दाखवावी लागेल. त्यामुळेच तुमच्या राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक फायदा होईल. मित्रांनो, एखादा नवीन करार देखील आज मिळू शकतो, त्यामुळे भरभराट होईल. आज तुम्ही तुमच्या मुलांना नवीन कपडे भेट द्याल. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. तुमच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये पगारवाढ आणि प्रमोशनची एखादी संधी मिळेल. बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या कामाचा विस्तार करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. त्या दृष्टीने त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा. तुमच्या राशीच्या अविवाहित लोकांसाठी आज एखादी चांगली संधी येईल किंवा चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावावा लागेल, त्यामुळे तुमचं काम सहज पूर्ण होईल. कुटुंबामध्ये सुखशांतीचे वातावरण राहील. जुनं एखादं प्रलंबित काम आज मार्गी लागेल. नोकरी करत असाल तर सहकार्यांशी वादविवाद टाळावा. कोणाकडेही चुकीच्या भावना व्यक्त करू नका, त्यामुळे तुम्ही स्वतः अडचणीत याल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा जाईल. कदाचित काही मानसिक त्रास होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत करू शकता. अनेक दिवसांपासून असलेली आर्थिक समस्या आज संपुष्टात येईल. आज तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. आज तुम्ही तुमचं कोणतंही काम तुमच्या पूर्ण क्षमतेने सहज पूर्ण कराल. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज कोणालाही जामीन राहू नका. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. बराच वेळ अडकून पडलेलं एखादं काम मार्गी लागण्यात तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळू शकते आणि तुम्हाला एखादी चांगली आनंदाची बातमी पण मिळू शकते. तुमच्या अंगावर नवीन काही जबाबदाऱ्या पडतील, ज्या तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. यापूर्वी केलेल्या काही चांगल्या कामांचाही तुम्हाला फायदा आणि पुण्य मिळू शकते. गोरगरिबांना दान करण्याचा नेहमी प्रयत्न करा.
आजचा दिवस व्यापारी लोकांसाठी अतिशय चांगला राहील. जुन्या एखाद्या मोठ्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. मित्रांनो, नियोजन करण्यासाठी, एखादं ध्येय ठरवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नक्कीच प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्याल. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. जर आज कोणाला प्रपोज करायचे असेल तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही मन मोकळेपणाने इतरांशी बोलाल आणि इतरांच्या मनावर छाप पाडाल. इतरांना समजून घेण्याचाही प्रयत्न कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम ठरेल. एखाद्या सामाजिक कार्यामध्ये तुमचं मन रमेल. विद्यार्थी असाल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षकांकडून तुम्हाला अभ्यासामध्ये पूर्णपणे मदत मिळेल. आज तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार कराल. परंतु चालताना किंवा वाहन चालवताना काळजी घ्यावी. जपून चाला. आज पाय लचकून पायाला दुखापत होऊ शकते. मंदिरामध्ये किरकोळ दान करा. त्याचे पुण्य तुम्हाला कामं येईल आणि व्यवसायामध्ये आर्थिक लाभ मिळेल. कदाचित मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि भविष्याबद्दल चिंता तुम्हाला सतावेल. कोणतीही समस्या मनात घोळत बसू नका. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मिथुन राशी. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडीफार सुस्ती येऊ शकते. त्याबद्दल सावध राहा. कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलाबाळांसोबत काही वादविवाद होतील. त्यामुळे कोणतीही समस्या सोडवताना शांतपणे बसून आणि संयमाने वाद सोडवावा. मुलांचं मन संवेदनशील असतं हे लक्षात ठेवा. आज दूरचे प्रवास होऊ शकतात. त्या दृष्टीने काळजी घ्यावी. प्रवासामध्ये पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. एखाद्या नवीन कामामध्ये आज तुमचं मन गुंतेल. सामाजिक क्षेत्रात आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस बरा वाईट असा संमिश्र स्वरूपाचा असेल. सर्व कामं तुमच्या मनाप्रमाणे पार पडतील. मुलाबाळांकडून एखादी चांगली गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. कला क्षेत्रातील निगडित लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. मित्रांनो, कोणावरही आपले विचार थोपवू नका. एखाद्या सहकार्याशी मतभेद होऊ शकतात. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन ठरेल. आज तुमच्या आर्थिक परिस्थितीत चढ उतार येऊ शकतात. काही काळासाठी तुम्हाला थोडी जास्त धावपळ करावी लागू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी असलेले संबंध चांगले ठेवण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक लाभाचे काही नवीन स्रोत तुम्हाला मिळू शकतात. परंतु पैशाचे गैरव्यवहार तुम्हाला टाळावे लागतील. मित्रांनो, अनाथ आश्रमामध्ये काहीतरी दान करा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. हा प्रयोग नक्कीच करून पाहावा. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. बऱ्याच दिवसापासून अडकून राहिलेलं काम आज मार्गी लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळेल.
एखादी चांगली बातमीही मिळू शकते. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कर्क राशी. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या मित्रांचं प्रचंड सहकार्य मिळेल. तुमचे मित्र आणि सहकारी यांचा विश्वास तुम्ही जिंकाल. सामाजिक क्षेत्रात कार्य करत असाल तर तुमच्या कार्याची कदर केली जाईल आणि तुम्हाला मान सन्मान दिला जाईल. आध्यात्मिक कार्यातही तुम्ही पुढाकार घ्याल. धार्मिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. आजच्या दिवशी तुम्हाला जपून पावलं टाकावे लागतील. आवश्यक कामं वेळेत पूर्ण होतील. महत्त्वाच्या कामावर फोकस ठेवा. आजच्या दिवशी अनोळखी लोकांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. कोणावरही पटकन विश्वास टाकू नका. आज जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला अडचणी येतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील, परंतु कोणत्याही कामामध्ये विश्वासू लोकांचाच सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आज नवीन घर किंवा दुकानाची खरेदी करू शकता. एका पाठोपाठ एक अशा बातम्या तुम्हाला ऐकायला येतील. यात काही आनंदी वार्ता असतील. अपेक्षेपेक्षा अधिक धनप्राप्ती झाल्याने तुम्ही आणि तुमचं मन प्रसन्न राहील. व्यापारामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदार असाल तर आज तुम्ही तुमचे स्वतःचे वरिष्ठ राहाल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. आज तुमच्या दाम्पत्य जीवनातील संबंध अधिक मधुर होतील. जीवनसाथीसोबत प्रवासाचा योग संभवतो. विद्यार्थी असाल तर बौद्धिक आणि मानसिक तणाव दूर होईल. मित्रांनो, संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे अभ्यासातील तणाव निश्चित दूर होईल. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वकच निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नोकरी करत असाल तर तुमचे प्रयत्न उद्योजक होण्यावर ठेवा. तुमच्या मेहनतीच्या बळावर तुम्ही एखादं चांगलं यश मिळवू शकता. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. सिंह राशी. मित्रांनो, आज कोणतंही काम करताना आपल्या कामाशी काम ठेवा. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. कोणाच्याही तर्कवितर्कांना उत्तर देऊ नका आणि कोणालाही मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका, अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मनामध्ये प्रेम आणि मदतीची भावना जागृत होईल. वरिष्ठांचा सल्ला मानलात तर फायद्यात राहाल. आर्थिक अडचणी अचानक दूर होतील. कला आणि कौशल्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल. मित्रांनो, आज प्रवासाचे योग आहेत. दूरचे प्रवास होऊ शकतात. आरोग्याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागेल. काही जबाबदाऱ्या तुमच्या मुलांवरतीही टाकायला शिका. मुलं तुमच्या शब्दाचा मान ठेवतील. कुटुंबातून एखादी चांगली वार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल. जुन्या मित्राची अचानक भेट होईल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. आजच्या दिवशी नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी योग आहेत. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. मित्रांनो, आज तुम्ही अनावश्यक गोष्टीत लक्ष घालू नका. त्यामुळे तुमच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे आज वसूल होतील, परंतु नवीन उधारी देताना मात्र सावध राहा. लिखापढी करूनच व्यवहार करा, नाहीतर भविष्यात नुकसानीचे योग आहेत.
सामाजिक कार्यात तुमचा फोकस वाढेल आणि तुमच्या हातून अनेक चांगले कार्य घडतील. उद्योग व्यवसायात तुम्हाला बरकत मिळेल. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. तुमचे इतरांशी असलेले नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. जर तुम्ही कोणाला आश्वासन किंवा वचन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज एखाद्या रचनात्मक कार्यात सहभागी व्हाल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस सर्वोत्तम राहील. आजच्या दिवशी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु आज तुमची वाणी आणि तुमचा व्यवहार या दोन्ही गोष्टींवर तुम्हाला ताबा ठेवावा लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. मित्रांनो, आज कुटुंबातील सदस्यांसोबत सामंजस्याने वागा. घरामध्ये शुभ कार्यामुळे पाहुणे येतील. घरातील शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडेल. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज एखाद्या मोठ्या योजनेत सामील होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जीवनसाथी आणि मुलांची साथ मिळेल. मित्रांनो, आज आरोग्याला जपण्याची गरज राहील. कदाचित दूरचे प्रवास होतील, परंतु प्रवास आणि दगदग टाळलेली बरी. आजचा दिवस संमिश्र असा राहील. नातेवाईकांकडून काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या आशीर्वादाने अनेक कामं मार्गी लागतील. मुलाबाळांची प्रगती होईल. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. कर्म केल्याशिवाय काहीच मिळत नाही, त्यामुळे कठोर मेहनत घ्यावी लागेल तरच यश मिळेल. आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही तणावमुक्त असाल. एखादी चांगली वार्ता ऐकावयास मिळेल. आज जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला कामास येईल. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचं बजेट बनवाल तर अधिक चांगलं राहील. गुंतवणूक करताना सारासार विचार करूनच गुंतवणूक करावी. पूर्ण विचार करून विचाराअंतीच पावलं टाकावे. 17 जणांचे सल्ले घेऊन कोणतेही काम सुरू करू नका. कोणावरही अधिक विश्वास ठेवू नका, कारण त्यामुळे विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आर्थिक देवाणघेवाण करताना थोरा मोठ्यांचा सल्ला घ्या. आज कोणत्याही व्यवसायासाठी दिवस चांगला राहील. आर्थिक वृद्धी होईल. सर्वांना सोबत घेऊन चालण्याने तुमचा फायदा होणार आहे. आज अनेक संधी चालून येतील. योग्य संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. बऱ्याच काळापासून रेंगाळलेलं एखादं मोठं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. एखादी परीक्षा दिली असेल तर विद्यार्थ्यांसाठी चांगला निकाल लागेल आणि प्रवासाचे योग आहेत. नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. एकाच वेळी 2-3 नोकरीच्या चांगल्या ऑफर्स तुम्हाला येण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. तुळ राशी. मित्रांनो, नातेसंबंधासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील. घरामध्ये तुमचं मन रमेल. घरच्या लोकांसोबत वेळ व्यतीत कराल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचाही प्लॅन करू शकता. सहकाऱ्यांसोबत मनात शंका राहील. आज नवीन मित्र जोडले जातील. एखादं जुनं कोर्ट कचेरीचं काम असेल तर त्या कामात आज यश मिळेल. समस्या दूर होतील. आज तुमच्या राशीच्या व्यक्तींना मान सन्मानाचे योग आहेत. मित्र आणि नातेवाईकांमधील समस्या वितुष्ट दूर होईल. प्रवासाचे योग आहेत, त्यामुळे किरकोळ दगदग वाढू शकते, परंतु एकूणच संपूर्ण दिवस आनंददायी असेल. कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यास आज तुम्ही असमर्थ ठराल, त्यामुळे मतभेद निर्माण होतील.
विवाहित पुरुषांचं मन कदाचित भलतीकडेच लागेल, त्यामुळे प्रेमसंबंधात कटुता येईल. कुटुंबात जीवनसाथीची साथ मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठी भेटीचे योग आहेत. कदाचित आनंददायी बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या आत्मसन्मानात वाढ होईल. कोणत्याही गोष्टीत जोखीम पत्करण्याचं धाडस कराल. मित्रांनो, व्यवसायात फायदा होईल, परंतु गाफील राहू नका आणि कोणावरही पटकन विश्वास टाकू नका. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल. कापड व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. भविष्यातील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरदारांना आज यश मिळेल, परंतु सहकारी कर्मचाऱ्यांचा कुरबुरी ऐकाव्या लागतील. नातेवाईकांशी असलेले संबंध दृढ होतील. भावंडांसोबत चाललेले वाद शांततेने मार्गी लागतील. मित्रांनो, तणाव आणि चिंतेमुळे अनिद्रेच्या तक्रारी उद्भवतील. घरात खर्च करताना बजेटवरही लक्ष ठेवा. अति आणि वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. शेजाऱ्यांशी भांडणं उकरून काढू नका. पती पत्नीच्या नात्यांमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. वृश्चिक राशी. मित्रांनो, आज अनावश्यक योजना आखू नका. तुमचा खर्च विनाकारण वाढेल. त्यापेक्षा व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे आर्थिक प्रगतीचं नियोजन होईल. तुमचा वेळ सत्कारणी लावा. योग्य त्या गोष्टींना प्राधान्य द्या. पती-पत्नीच्या संबंधात सुधारणा होईल. मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित गोष्टी आज मार्गी लागतील. कुटुंबात किरकोळ कुरबूर होईल, परंतु दिवसाच्या उत्तरार्धापर्यंत वातावरण निवळेल. आज तुमचं आरोग्य उत्तम राहील. प्रसन्नता वाटेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा आजचा असा दिवस आहे. प्रेमवीरांसाठी आजचा दिवस खास राहील. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. अर्थातच त्यामुळे खिशाला कात्री बसेल. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल. कदाचित सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार जाणवतील. तरुणांना मेहनतीचं योग्य फळ मिळेल. झटपट यश मिळवण्यासाठी कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. मित्रांनो, मुलाबाळांशी संबंधित गोष्टीमुळे त्रास होईल. कदाचित त्यांच्याविषयी थोडीशी चिंता वाटू शकते. बिझनेसमध्ये इतरांचा सल्ला ऐकून घेऊ नका. घाट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोजच्या कामाव्यतिरिक्त आज काहीतरी वेगळं करायला मिळेल. कुटुंबातील जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कदाचित कोर्ट कचेरीच्या गोष्टीत अडकून पडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी धांदळ उडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. जवळच्या व्यक्तींसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, विवाह इच्छुकांना चांगले स्थळे येतील. तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न राहील. संगीत क्षेत्रातील संबंधित व्यक्तींना चांगली वार्ता ऐकावयास मिळेल. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर लक्ष द्यायला हवं, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. व्यस्तता असूनही तुम्ही संगीत ऐकण्यासाठी कामातून वेळ काढाल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. धनु राशी. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार इतर लोकांना मदत कराल. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. जवळच्या मित्राबाबत
एखादी अप्रिय घटना ऐकायला मिळेल. नातेवाईकांशी निर्माण झालेला दुरावा आता दूर होईल. कुटुंब प्रमुख म्हणून आज एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीच्या मुलाखतीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस दुधात साखरेसारखा असेल. मित्रांनो, गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्या, त्यामुळे भविष्यातील सुखाचा मार्ग मोकळा होईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. जमीन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील. आज तुम्ही सामाजिक कार्यात भाग घ्याल, त्यामुळे त्या क्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल. गरिबांना सढळ हस्ते मदत करा. शिक्षणात अडचणी येण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला फोकस करावे लागेल. आज प्रवासाचे योग आहेत. प्रवासाची दगदग झाल्यामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. आज एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत डेटवर जाण्याचे योग आहेत. मित्रांनो, आज खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाशी संबंधित विकार उद्भवतील. एखाद्या जवळच्या गावाला जाण्याचा योग आहेत. गावातील शेतीशी संबंधित अडचणी मार्गी लागतील, परंतु हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांनो, कोणताही घाट्याचा सौदा आज करू नका. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला मानसिक शांती मिळेल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस थोडासा खास असेल. एखादी महत्त्वाची योजना आज तुम्ही आखू शकतात. यामध्ये भविष्यात तुम्हाला यश मिळेल. आज विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सजग रहा. एकूणच अतिशय शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मकर राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे, कारण आज थोडीशीच मेहनत केल्याने तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग दाखवाल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावा. तुमच्या हातून लहान मुलांना काहीतरी भेटवस्तू द्यावी, ज्यामुळे दिवसभर ते आनंदी राहतील. काही महत्त्वाची खरेदी आज तुमच्यासाठी तुम्ही करू शकता. आज एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गंभीर चर्चा होऊ शकते आणि त्याचाच विचार सतत दिवसभर तुम्ही करत राहाल. आज तुम्हाला तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमच्या प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज तुम्ही गाईला चारा द्या, त्यामुळे सर्वांशी असलेले तुमचे संबंध अतिशय चांगले राहतील आणि सुधारतील. आज तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटेल. तुम्ही केलेले काम वेळेत पूर्ण होईल. तुमच्या राशीच्या व्यक्तींना आज योग्य दिशा मिळेल. कदाचित नोकरीची चांगली ऑफर देखील तुम्हाला मिळू शकते. ऑफिसमध्ये तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. आज कोणत्याही कामाच्या साठी जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या, त्यामुळे तुमचा निश्चित फायदा होईल. नवीन प्रकल्पावर काम करण्यापूर्वी थोरा मोठ्यांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज गरजूंना मदत करा, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल, परंतु तो असामान्य बनवण्याची ताकद तुमच्या स्वतःमध्ये आहे हे लक्षात ठेवा. कार्यालयातील महत्त्वाची प्रलंबित कामं वरिष्ठांच्या मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज बिल्डर लोकांना अचानक खूप फायदा होऊ शकतो. आज आर्थिक लाभाचे नवीन स्रोत दिसून येतील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कुंभ राशी. मित्रांनो, आजचा तुमचा दिवस काहीसा अपूर्णतेत जाऊ शकतो, परंतु तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकावे, सुख मिळेल. आजचा दिवस संमिश्र स्वरूपात जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. रजा मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. एखादी वस्तू खरेदी करण्यात थोडासा विलंब होऊ शकतो, परंतु कुटुंबाकडून तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. आज तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहील. विद्यार्थी असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला जाईल. नवीन एखादा अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम राहील. मित्रांनो, आनंदाने भरलेला असा आजचा दिवस असेल. तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील, परंतु तुम्हाला संयम राखण्याची गरज राहील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. मुलाबाळांसोबत एखाद्या महत्त्वाच्या खरेदीला जाऊ शकता. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचं वर्तन सकारात्मक ठेवावे लागेल. आज भविष्यासाठी एखादी योजना आखू शकता, त्याबद्दल विचार करू शकता आणि कृतीही करू शकता. तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला कुटुंब मदत करेल. आज तुम्हाला सर्व काही मिळेल. तुमची सर्व कामं चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. आज तुमचं लक्ष अध्यात्माकडे असेल. आज तुमच्या राशीचे व्यक्ती आनंदी राहतील. कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखाल. नवीन ध्येय पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज चांगल्या कामासाठी श्री गणेशा करू शकता. एखाद्या जुन्या मित्राची गाठभेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मीन राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा जाईल. घरगुती वस्तूंवर तुम्हाला थोडासा खर्च करावा लागू शकतो. आज तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ठराविक वेळ व्यतीत करू शकता आणि त्यांना विशिष्ट शुभेच्छा देऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला थोडासा शारीरिक थकवा जाणवू शकतो, परंतु तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. त्यामुळे सर्व काही चांगले होईल. कदाचित काही कामानिमित्त शहराबाहेर प्रवास करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. ते पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. एव्हाना तुमचे शत्रूसुद्धा तुमच्यासाठी मैत्रीचा हात पुढे करतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाईल. आज नोकरदार व्यक्तींना चांगल्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे आणि घरातील वातावरण अतिशय आनंददायी असेल. मुलाबाळांकडून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. एखादी गोड बातमीही मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर स्नेहभोजन करू शकता. त्यामुळे तुमच्यातील संबंध सुधारण्यास
मदत होईल. एखाद्या विशिष्ट कामामध्ये पालकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही इच्छा नसतानाही एखाद्याकडे पैसे उधार मागू शकतात किंवा तुम्ही एखाद्याला पैसे उधार देऊ शकता. परंतु आज तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये संयम ठेवावा लागेल, ज्यामुळे सर्व समस्यांवर सहज मात कराल. आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या राशीच्या लोकांना आज मार्केटिंगशी संबंधात चांगली कामं आणि नवीन संधी मिळेल. विद्यार्थी असाल तर सर्वोत्तम दिवस जाईल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखादा विशिष्ट आनंदोत्सव साजरा करू शकता. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीमुळे मानसिक दिलासा मिळेल. आज कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, त्यामुळे तुम्हाला त्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमचा कार्यक्षेत्राचा आज तुम्ही नक्की विस्तार कराल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0.